ॲडव्हान्स MPSC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स MPSCच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एक्झाम जवळ आली आहे आणि एक्झाम जशी जशी जवळ येईल तसंच आपल्याला टेन्शन येतं. मग एक्झाममध्ये आपल्याला सोपे येणारे प्रश्न पण आपण चुकवतो. तर येणाऱ्या काळात एक्झाममध्ये टेन्शन न घेता जो आपण अभ्यास केला आहे त्यावर कॉन्फिडन्स दाखवून एक्झामला चांगल्या प्रकारे सामोरं जावं आणि एक्झाम चांगल्या प्रकारे व्हावी यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ घेऊन येत आहे की नक्की प्रश्न कसे सॉल्व करावे. किंवा प्रश्नांमध्ये आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, एखादा ऑप्शन पण माहिती नाही, किंवा आपलं जे बेसिक नॉलेज आहे, जे आपण GSमध्ये ओव्हरऑल अभ्यासलं आहे, त्या बेसवर प्रश्न जरी नवीन असला तरी प्रश्न आपण सोडवू शकतो. आणि असे प्रश्न एक्झाममध्ये दरवेळेस असतात. मग पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे प्रश्न असतातच. पण आपण प्रश्न पाहून घाबरतो आणि मग तो प्रश्न स्किप करण्याचा विचार करतो. पण तसे न करता आपण ते प्रश्न नक्की अटेम्प्ट करू शकतो आणि अटेम्प्ट करून आपल्याला मार्क येतील. मी आज तुम्हाला इथे मॅजिक सांगणार नाहीये, तर तुम्हाला लॉजिक सांगणार आहे. चला तर आपण लॉजिकने सुरुवात करू. 2019चा हा प्रश्न आहे, सेट ए मधला 39 क्वेश्चन नंबर. तर प्रश्नामध्ये दिलं की ब्रिक्स शिखर परिषदेच्या जोड्या लावा. आता 5 वर्ष दिलेत वेगवेगळी आणि 5 शहरांची नावं म्हणजे शिखर परिषदेची नावं दिलेत. तर आपल्याला कन्फ्युजन होतं की नक्की कोणती कधी माहिती नाही. पण आता मी असं जर म्हटलं इथं की मला माहितीच नाहीये की नक्की ब्रिक्स परिषद कधी म्हणजे कोणती कधी झाली ती, तरी पण एक लॉजिक तुम्हाला माहिती असावं. आता हा ब्रिक्सचा शॉर्ट फॉर्म आहे. B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया, C म्हणजे चायना आणि S म्हणजे साऊथ आफ्रिका. तर यांच्या ज्या परिषदा होतात ना, तर त्या परिषदा पण सिक्वेन्सनेच होतात. म्हणजे समजा एखाद्या वर्षी ब्राझीलला झाली असेल, 2010ला सपोज ब्राझीलला झाली असेल, तर 11ची ही रशियालाच होईल. मग नंतर 12, 13 असं हे सिक्वेन्सने होईल. मग इथे आपल्याला साधं लॉजिक लावायचं. जर हा तुम्हाला सिक्वेन्स माहिती असेल ना, तर तुम्हाला ते वर्ष माहीत असण्याची पण गरज नाही. मग इथे सिक्वेन्स लावू की सर्वात शेवटी कोण येतं ब्रिक्स म्हटलं तर सर्वात शेवटी आपलं येतं साऊथ आफ्रिका. मग सर्वात शेवटचा ऑप्शन बघा इथे 2018 आहे. मग 2018 आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काय की इथे सिटीज पण माहिती पाहिजे की नक्की कुठल्या शहरांमध्ये कोणतं आहे ब्रिक्सचं. ठीक आहे. आता 2018 जोहान्सबर्ग मला माहिती आहे की साऊथ आफ्रिकामध्ये. 2018 मी इथे पाहतो लावून. ठीक आहे. म्हणजे ह्या सिक्वेन्सनुसार जर लावलं तर इथं E मध्ये 3 ठिकाणी ऑप्शन दिलाय. मग 4 नंबरचा ऑप्शन कट होतो इथे. ठीक आहे. आता त्याच्या आधी साऊथ आफ्रिकेच्या आधी कोण येईल? चायना येईल. म्हणजे 2017ला चायनामध्ये झाली असेल. चायनामधली सिटी कोणती पहा? गोवा नसेल, फोर्टलेझर नसेल, मग झियामेन. 2017ला झियामेनला परिषद झाली असेल. मग 17चं डचं 3 बघा आहे का कुठे? तर मला मिळालं, एका ठिकाणी मिळालं. ठीक आहे. आता क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही इतर गोष्टी चेक करू शकता. तर चायनाच्या आधी इंडिया म्हणजे 2016ला इंडियामध्ये झाली असेल. मग गोवा चेक करा, कचं 1 आहे का? तर कचं 1 सुद्धा मला इथेच मिळालं याच ऑप्शनमध्ये. म्हणजे माझं ॲन्सर हे हा पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का की म्हणजे तुम्हाला जर परिषदा किंवा त्यांचे वर्ष जरी माहिती नसतील तर तुम्ही हा क्वेश्चन नक्की अटेम्प्ट करू शकता. तुम्हाला 2 मार्क इथं मिळू शकतात. त्यामुळे असे लॉजिक्स तुमच्या वेगवेगळ्या अभ्यासातून डेव्हलप होतील नक्कीच. चला आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. हा प्रश्न 2019चाच आहे आणि 2018चं एक भ्रष्टाचार विधेयक म्हणजे अमेंडमेंट बिल आलं होतं आणि त्या बिलमध्ये वेगवेगळ्या तरतुदी होत्या. तर त्या तरतुदींमधलं आपल्याला चुकीचं कोणतं हे विचारलंय. प्रश्न वाचताना नेहमी एक बघायचं की अयोग्य विचारलंय, योग्य विचारलंय का, चुकीचं विचारलंय, बरोबर विचारलंय, ह्या गोष्टींवर खूप कॉन्सन्ट्रेट करायचं. ठीक आहे. आता हे 4 स्टेटमेंट आहेत. आपल्याला 4 स्टेटमेंटमधून चुकीचं निवडायचं आहे. मग आपण 1 बाय 1 जाऊ. पहिलं वाचू. या विधेयकात लाच देणे आता गुन्हा ठरवणारी खास तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे भले तुम्हाला हे विधेयक माहिती नाहीये की त्याच्यामधील तरतुदीत, पण तुम्ही एक गेस करू शकता. ठीक आहे. लाच देणे गुन्हा ठरवणारी खास तरतूद करण्यात आली असू शकते. म्हणजे हे चुकीचं आहे किंवा नाही सांगू शकत. पण आपण पुढचं स्टेटमेंट वाचू. आणि कधी पण मित्रांनो एक करायचं नक्की की सगळे स्टेटमेंट वाचल्याशिवाय फायनल आन्सर कधीच मार्क करायचं नाही. पूर्ण स्टेटमेंट्स वाचायचे आणि नंतरच मार्क करायचं. आता मी सेकंड स्टेटमेंट वाचतो. या विधेयकाने भ्रष्टाचार अधिनियम 1988 मधील विविध तरतुदी बदलल्या.
प्रश्नामध्येच आपल्याला म्हटलं की भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2018 आणि तुम्ही जर राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस वाचला असेल तर त्यामध्ये आपल्याला एक ऍक्ट आहे हा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988. म्हणजे सिलेबसमध्येच हा आपल्याला ऍक्टची माहिती होती की हो 1988चा हा ऍक्ट आहे. त्यामुळे हे सेकंड स्टेटमेंट तर राईट येतं की 88चा ऍक्ट आहे आणि त्यात तरतुदी केल्यात, कारण प्रश्नातच म्हटलं की दुरुस्ती विधेयक, त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता आपण 3 नंबर स्टेटमेंट वाचू. या विधेयकात न्यायमूर्ती BS 1 सेकंड, आपण 2 नंबर स्टेटमेंट बरोबर आणलं. ठीक आहे. या विधेयकात BS चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील 21व्या विधी आयोगाने शिफारसींचा समावेश केला, म्हणजे त्यांनी ज्या शिफारसी दिल्या त्यांचा समावेश केला असं म्हटलंय. पण तुम्हाला जर हे विधेयकच माहिती नसेल किंवा करंट अफेअरमध्ये तुमचं जर वाचनात आलं नसेल तर हरकत नाही, म्हणजे हे स्टेटमेंट चूक आहे का बरोबर आहे आपण आता म्हणू शकत नाही. मग आपण 4 नंबर स्टेटमेंट वाचू. 4 नंबर स्टेटमेंटमध्ये म्हणतंय की संधी सेवकांना लाच देणाऱ्या नागरिकांना दोषी ठरवल्यामुळं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यास युनोच्या भ्रष्टाचार विरोधी परिषदेच्या तत्वांशी सुसंगत करण्यात आले आहे. म्हणजे युनायटेड नेशनची तत्वे असतात आणि त्या तत्वांचं पालन करण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये कायदे केले जातात. त्याच प्रकारचे कायदे आपल्या देशामध्ये पण केले जातात. आता बघा 4 नंबरचं स्टेटमेंट आणि 1 नंबरचं स्टेटमेंट इंटर रिलेटेड आहे. म्हणजे इथे काय म्हटलं की लाच देणे हा गुन्हा ठरवणारी खास तरतूद केली आहे. आणि 4 नंबर स्टेटमेंटमध्ये पण काय म्हणतंय की लाच देणाऱ्या नागरिकांना दोषी ठरवल्यामुळे हा कायदा आता युनोच्या तत्वांशी सुसंगत होत आहे. म्हणजे दोन्ही इंटर रिलेटेड आहेत. मग एकतर दोन्ही पण चुकीचे असतील किंवा दोन्ही बरोबर असतील, पण इथे आपल्याला कोणताही एक चुकीचं विचारलंय, त्यामुळे दोन्ही चुकीचे होऊ शकत नाहीत. मग इथे दोन्ही बरोबर होतील, कारण दोन्ही इंटर रिलेटेड आहेत, हे लक्षात घ्या. इथं लॉजिक लावलंय आपण. आता मग उरतो एकच ऑप्शन आणि आपल्याला विचारले चुकीचे कोणते आहे, त्यामुळे 3 हा ऑप्शन चुकीचा ठरतो. मित्रांनो, मी समोर दिलेल्या तरतुदींचंच एक लॉजिक केलंय, माझं स्वतःचं एक वेगळं काही त्यात इनपुट दिलं नाही. तुमच्या समोर आहेत गोष्टी, फक्त काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. हे विधेयक तुम्हाला, हे अधिनियम तुम्हाला माहितीच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ठीक आहे, आपण आता पुढच्या प्रश्नाला जाऊ. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 54 नंबरचा आणि हा हिस्ट्रीमधला आहे. तर आपल्याला इथे विचारले की अकेमेडियन विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये डॅश हा नवा उद्योग सुरू केला. आपल्याला 2 गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे कंबोज हे लोकेशन आणि नवा उद्योग. हे अकेमेडियन विजय किंवा त्यातले वेगवेगळे राजे आले होते भारतावर स्वारी करून, किंवा त्यांनी कुठे कुठे विजय मिळवला वगैरे, आपण हे इतिहासात वाचतो. पण जनरली असे स्टेटमेंट्स किंवा असे प्रश्न जे फ्रेम केले जातात ना, त्याचा सोर्स कधी कधी सापडत नाही. मग आपल्याला, आणि हा 1 लाईनर आहे, पण इथे आपण लॉजिक लावू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला कंबोज कुठे माहिती पाहिजे. कंबोज माहिती झालं तुम्हाला कुठे की तुमचं आन्सर आलंच, 100% तुमचा आन्सर येईल. मग कंबोज आहे अफगाणिस्तानमध्ये. ठीक आहे, अफगाणिस्तानमध्ये कंबोज आहे. आपण वाचतो हिस्ट्रीमध्ये, एन्शियंट हिस्ट्रीमध्ये वगैरे. तर अफगाणिस्तानचं लोकेशन तुमच्या आता लक्षात येईल. मग आपण 1 बाय 1 ऑप्शनने जाऊ. पहिला ऑप्शन सांगतोय की जहाज बांधणी. आता जहाज बांधणी उद्योग नक्की कुठे असतात? जनरली आपण बघितलं तर जिथे पोर्ट आहे, म्हणजे समुद्र किनारा आहे, वेगवेगळी शहरं आहेत, तिथून व्यापार होतो, अशा ठिकाणी जहाज बांधणी उद्योग भरभराटीस येतात किंवा तिथं सुरू होतात. आता कंबोजच्या तिथे समुद्र असण्याचं कारणच नाही, त्यामुळे पहिला ऑप्शन तर चुकीचा ठरतो. ठीक आहे, आपण आता दुसरा ऑप्शन बघू. ब्लँकेट बनवणे. ब्लँकेट बनवणे हे एक नवीन वेगळं काहीतरी वाटतंय, मी असू शकतं, माहिती नाही आपल्याला ते, पण आपण हे फायनल आन्सर लगेच करू शकत नाही. त्यामुळे तिसऱ्या ऑप्शनला जाऊ. तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटलं की हातमाग साड्या बनवणे. इंडस्ट्रियलायझेशन सुरू व्हायच्या आधी, म्हणजे हा तर खूप जुना काळ आहे ॲक्च्युली, प्राचीन इतिहासाचा काळ आहे, त्यावेळेस हातमागावर साड्या वगैरे कपडे बनवायचे. आणि तुम्हाला हे माहिती की आपण हडप्पा संस्कृतीपासून वाचतोय की भारतामध्ये कापसाचा शोध लागला, कापसाचं पीक विकसित झालं आणि खूप मोठ्या प्रमाणात घेतल्यानंतर मग कापड उद्योग भरभराटीस आला. आणि कंबोज हे अफगाणिस्तानमध्ये. तर हातमाग साड्या हे उद्योग वगैरे भारतामध्ये ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे भारतातून एक्सपोर्ट व्हायचा, त्याचा बाहेर निर्यात व्हायची त्याची. त्यामुळे बाहेरच्या देशांमध्ये शक्यतो किंवा बाहेरच्या रिजनमध्ये
तसे वेगवेगळे उद्योग सुरू केले जात नव्हते. त्यामुळे हा ऑप्शन पण कट होतो इथे. आता राहिले 2 ऑप्शन आपल्याकडे, 2 आणि 4. आपण मग ह्या 2मध्ये आपण जनरली म्हणतो की 2 ऑप्शन इलिमिनेट केल्यानंतर आपल्याला ह्या दोन्हींमध्ये मोस्ट प्रोबेबल कोणता हा निवडायचा. मग ठीक आहे, अजून एक लॉजिक लावू इथे की आता 4 नंबरचा ऑप्शन बघा, भांडी बनवणे. आपल्याला माहिती असेल की हडप्पा संस्कृतीपासून आपण बघितलं की हडप्पा संस्कृतीतली भांडी असतील किंवा नक्षीकाम असेल किंवा त्यानंतरच्या काळात पण आपल्याला जे पुरातत्व साईट्स दिसतात तिथे भांडी आपल्याला मिळतात जुनी त्या प्रकारची. त्यामुळे भारतात हा उद्योग प्रचलित होता. मग शक्यता कमी की हा उद्योग पण तिथे सुरू झाला असेल. आता दुसरा ऑप्शन जो शेवटचा राहतो तो फायनल मार्क करायचा का, हा आपण म्हटलं की हा नसेल तिथे. मग ब्लँकेट बनणे कशावरून असेल नवा उद्योग सुरू झालेला. एक बघा, आपण भारताच्या उत्तरेला जनरली जम्मू काश्मीर असेल, पंजाब असेल, हिमाचल, उत्तराखंड प्रदेश, तो हा टेम्परेट रिजन आहे आणि तिथं थंडी वगैरे असते. आणि कंबोज पण हा त्याच्यावरती आहे, म्हणजे ध्रुवाकडे जाताना. तर त्या रिजनमध्ये जे व्यापारी मार्ग होते त्यावेळेचे किंवा इतर राजे जे आपल्या म्हणजे भारतावर आक्रमण करण्यासाठी यायचे वगैरे, तर तो मेन रोड होता आणि त्या रिजनमध्ये जॉग्राफिकल कंडिशन चांगली नव्हती, म्हणजे एक थंडीचा प्रदेश होता. मग थंडीच्या प्रदेशामध्ये नक्की गरज काय, कारण भारतामध्ये शक्यतो त्याची गरज नव्हती पडत. आपल्या जिथं जे उद्योग वगैरे होते ते, मग जिथे गरज असते तिथंच ॲक्च्युली ते उद्योग सुरू होतात. त्यामुळे ब्लँकेट बनणे हा मोस्ट प्रोबेबल तिथं सूट होणारा ऑप्शन ठरतो. हे झालं आपल्या लॉजिकने आणलेलं उत्तर. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. हा जिओग्राफीचा प्रश्न आहे, 78 नंबर. या प्रश्नामध्ये आपल्याला म्हटलंय 2 विधाने दिली आहेत. अ हे एक विधान आहे आणि र हे एक कारण आहे. तर ते आपल्याला चेक करायचंय की नक्की काय आहे. आपण विधान वाचू आधी. पहिल्याच विधानामध्ये म्हटलंय की पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक, पर्वतीय डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. मित्रांनो, एक नेहमी लक्षात ठेवा की एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स जे असतात ना, हेच, तेच, फक्त हे, ओनली वगैरे असे ऑप्शन्स पारखून बघायचे असतात किंवा शक्यतो ते 100% बरोबर असतीलच असं नसतं, ते चुकीचे असतात मोस्ट प्रोबेबली. मग इथे म्हटलं की पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. इमॅजिन करा ना, खूप मोठा डोंगर आहे, आपण सह्याद्री पर्वत आपला विचारात घेऊ आणि तिथे हवाई वाहतूक करायची असेल आपल्या, म्हणजे तिथे लोक राहत आहेत वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये किंवा छोटंसं गाव असेल डोंगरामध्ये, पर्वतीय प्रदेशामध्ये, तर तिथे हवाई वाहतूक कशी होईल. हवाई वाहतूकचं पहिली नीड काय आहे की बेस पाहिजे, विमानतळ पाहिजे, पूर्ण फ्लॅट जमीन पाहिजे मोठी. मग डोंगराळ आणि पर्वतीय प्रदेशात कशी आपल्याला अवेलेबल होईल ती जमीन, शक्यच नाही ना. आपण जनरली बघतो की डोंगराळ पर्वतीय प्रदेशामध्ये आपण घाट मार्गाने जातो, घाट असतात, रस्ते वगैरे. त्यामुळे आणि प्रश्नामध्ये पण आपल्या विधानामध्ये म्हटलं की हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. त्यामुळे हा ऑप्शन इथेच कट होतो की हे चुकीचं स्टेटमेंट आहे. हेच म्हटले म्हणजे उपयुक्त साधन होऊ शकते, शक्यता वर्तवली असते आपण म्हणू शकलो असतो की हे बरोबर होऊ शकतं, पण इथे हेच म्हणजे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही आहे. आता आपण तरी कारण वाचू. आपण फायनल आन्सर अजून काढलं नाही, कारण वाचलं. पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे, पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. बरोबर आहे ना, कारण डोंगराळ प्रदेश असतो पूर्ण, तिथे भरपूर जमीन फ्लॅट करावी लागते, वेगवेगळं बांधकाम करावं लागतं आणि रेल्वे मार्ग सरळ जमिनीवर असेल तर इझी जातात करायला, एकदम वरती टॉपला हाईटला असेल तर ते खर्च वाढतो. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर येते. आता मग बघा, आपण पर्याय वाचू. आणि र दोन्ही सत्य आहे, तर हा ऑप्शन इथेच कट होतो. र दोन्ही सत्य आहे, इथे पण हा ऑप्शन कट होतो, कारण आपण पहिलाच ऑप्शन म्हणजे विधान हे चुकीचं ठरवलेलं आहे. मग 3 नंबरचा वाचा. 3 पण स्टेटमेंट काय म्हणते, तिसरा पर्याय असत्य आहे आणि र जे आहे ते असत्य, पण र हे प्रोबॅबली म्हणजे खर्चिक आहे, कठीण आहे असं म्हटले, ते बरोबर येतं. मग राहतो शेवटचा ऑप्शन 4 नंबरचा की असत्य आणि र हे सत्य आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या फक्त बेसिक लॉजिकवर हे प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे स्टेटमेंट जे विचारलेत ना ते इमॅजिन करायचे आणि तिथे नक्की कशी कंडिशन असू शकते, कशी सिच्युएशन असू शकते
ह्या बेसवर हे प्रश्न सोडवायचे. आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे. मी मुद्दामून इंग्लिश आणि मराठीमध्ये पण घेतलं आहे असं, कारण इंग्लिशमध्ये काही थोडंसं वेगळ्या शब्दामध्ये दिलं आहे. आणि इथे बघा, कचऱ्याची विल्हेवाट हा एक स्तंभ आहे आणि त्याचे अर्थ असं विचारलं आहे. मग या स्तंभामध्ये कचरा डेपो भस्म करणे, ढवळणे, पॅरालिसिस ह्या गोष्टी विचारल्यात. आणि जरी तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नसतील काहीच हरकत नाही, तुम्ही तरी पण प्रश्न हा सोडवू शकता. कसा ते बघा. आता तुम्ही त्याआधी जर इंग्लिशमधले हे जे वाचले ना 3 ऑप्शन, तर ते कळणार नाही, किंवा तुम्ही वाचले असतील तर चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्हाला इंग्लिशमधला त्याचा अर्थ किंवा ते शब्दच माहिती नसेल तर तरी हरकत नाही. पण ते एक नवीन वाटू शकतं आणि ते बघून तुम्ही प्रश्न स्किप करू शकता. तर प्रश्न स्किप न करता आता बघा, लॉजिक, आपल्याला लॉजिकवर काम करायचं. आपल्याला बेसिक नॉलेज आहे, बेसिक नॉलेजला आपल्याला पुढे त्याचं रूपांतर उत्तरामध्ये करायचं आहे. आता बघा, हे 4 ऑप्शन बघितले, कचरा डेपो, भस्म करणे, ढवळणे, पॅरालिसिस. आता इथे बघा अर्थामध्ये त्यांच्या, कचरा जाळणे, कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या साहाय्याने दाबणे. तिसरा ऑप्शन आहे ऑक्सिजन विरहित ज्वलन. आणि चौथा ऑप्शन आहे जमिनीवर कचरा पसरविणे. आता मला सांगा, कचरा डेपो जनरली कुठे असतो? सिटीमध्ये असतो, मधोमध किंवा थोडासा बाजूला सिटीच्या. तर तिथे कधी कचरा जाळलेला पाहिला आहे का तुम्ही? कचऱ्याचं आपण जनरली म्हणतो की त्याचं खतामध्ये रूपांतर केलं जातं, त्याचं कंपोस्टिंगसाठी वापर केला जातो किंवा रिसायकलिंग केलं जातं. पण कचरा तिथे जाळला जातो का कधी? तर हे लॉजिक तुम्हाला लावलं पाहिजे. मग कचरा डेपोचं हे 1 आणि हे 3 उत्तर येणारच नाही. म्हणजे अला 1 आणि 3 ऑप्शन येणारच नाही. मग अला बघा 1 आणि 3 आहे का कुठे? एका ठिकाणी मला मिळालं. मग हा ऑप्शन मी क्लिअरली कट केला, कारण ते त्याचं ॲन्सर होऊ शकत नाही. ठीक आहे. आता मी दुसरा ऑप्शन आपण चेक करू. दुसरा ऑप्शन आहे भस्म करणे. भस्म करणे ह्या शब्दातच दिलंय की भस्म करून टाकायचं, काहीतरी जाळायचं. मग बघा, भस्म करण्यासाठी इथे ऑप्शन काय आहेत? एक तर भस्म करण्यासाठी 1 येऊ शकतं किंवा भस्म करण्यासाठी 3 येऊ शकतं. आपण फायनल आन्सर अजून काढत नाहीत, म्हणजे फक्त आपण कुठलं नाही आहे यावर बघतोय, फोकस करतोय, किंवा कुठलं होऊ शकतं हे पण पाहतोय. आता ब साठी बघा, एकतर 1 येईल किंवा 3 येईल, कारण शब्दामध्येच दिले जाळणे, त्या शब्दाचाच अर्थ होतो जाळणे. तर बघा, मग ब साठी 1 आणि 3 कुठे कुठे आहे? तर ब साठी 1 आणि 3 हे तिन्ही ठिकाणी आहे. म्हणजे 1, 2 आणि 4 ह्या ऑप्शनमध्ये दिले. ठीक आहे, म्हणजे आपला तो गेस राईट आहे. आता बघा दुसरं, इथे कचरा डेपोचं आपण उदाहरण घ्या, की कचरा डेपोमध्ये जनरली, डेपो म्हणजे काय असतं की एक लिमिटेड एरिया असतो. म्हणजे आपण जनरली बस डेपो म्हणतो किंवा गॅस स्टेशन असतं. एक पर्टिक्युलर डेपो, बस डेपो म्हणजे एक ठराविक एरियामध्ये त्या गोष्टी तिथं आणल्या जातात. आता बघा डेपो, मग ऑप्शन 2 जरा विचार करायचा, की कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या साहाय्याने दाबणे. कारण डेपो तिथं कलेक्शन होते, गोळा होतात गोष्टी. म्हणजे कचरा आला, मग त्याचं व्हॉल्यूम असतं, ते व्हॉल्यूम वाढत जाणार. मग ती जागा अपुरी पडू नये म्हणून बुलडोझरच्या साहाय्याने ते गोष्टीला दाबलं जातं, किंवा दुसऱ्या कुठल्या मशिनरीच्या साहाय्याने तो कचरा दाबला जातो. तर हा ऑप्शन होऊ शकतो. ठीक आहे. मग अचं कुठे कुठे आहे पहा. मग अला 1 आणि 2 मध्ये 2 ऑप्शन दिला आहे, त्यामुळे हा 4 ऑप्शन आपला कट होतो. ठीक आहे. आता इथे आपल्याला फायनल 2 गोष्टी मिळून जातात. पहिली गोष्ट म्हणजे अचं 2 आपल्याला कन्फर्म मिळून जातं. अचं 2 आपल्याला कन्फर्म मिळलं आणि बचं 1 हे कन्फर्म मिळलं. ठीक आहे. आता बघा, आता ऑप्शन आपल्याकडे 2च राहतात आणि सिंपल आहे. कचं तुम्हाला लॉजिक जर कळलं तर ढवळणे, एखादी गोष्ट मिक्स करणे. आपण एखादी गोष्ट हलवतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी ते पसरवतो, तर त्यासाठी हा मोस्ट प्रोबेबल ऑप्शन होतो ढवळणे. ढवळण्यासाठी जमिनीवर कचरा पसरवणे. कारण पॅरोलिसिस आपल्याला जरी माहिती नसलं तरी बघा ना, आपण
आपण 2 ऑप्शन इलिमिनेट केले होते आणि आपण क चं मोस्ट प्रोबेबल 4 असं म्हटलं, कारण आपल्याला 3 बद्दल माहिती नाही, कल्पना नाही आहे. तर मग क चं 4 बघा कुठे आहे का, तर क चं 4 एकाच ठिकाणी सापडतं, ते म्हणजे 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये इथे. म्हणून आपला ॲन्सर जे असणार आहे आपलं ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, असेच लॉजिक लावायचे आहेत आपल्याला. आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न आहे एन्व्हायरमेंटमधलाच आहे, एरोसोल्सच्या बाबतीत आहे. आता या प्रश्नाची एक प्राईम कंडिशन आहे की तुम्हाला एरोसोल्स काय हे माहिती पाहिजे. एरोसोल्स काय हे जर माहिती असेल तर तुम्हाला हा प्रश्न लगेच सुटेल. मग बघा, एरोसोल्स जनरली काय असतात की सस्पेंडेड पार्टिकल्स असतात. सस्पेंडेड म्हणजे काय, हवेत तरंगणारे. ते मग धुळीच्या कणांच्या स्वरूपात असतात, काही वॉटर ड्रॉपलेट्समध्ये असतात आणि ह्यामध्ये हे काही नैसर्गिक असतात. अशा प्रकारचे हे सूक्ष्म कण असतात, खूप सूक्ष्म असतात, आपल्याला ते दिसणार पण नाही डोळ्याने. आणि ते मानवनिर्मित पण असतात, नैसर्गिक पण असतात. तर सूक्ष्म कणांचा या एरोसोल्सचा क्लायमेटवर काही परिणाम आपल्याला असं विचारलं आहे आणि 4 वेगवेगळे आपल्याला विधाने दिली आहेत. सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणाम काय होतो. ठीक आहे, आपण आता पाहूया, 1 बाय 1 जाऊ. आता पहिला ऑप्शन म्हणत आहे की सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन. डायरेक्टली रिफ्लेक्ट सनलाईट बॅक टू स्पेस. की आता बघा, सूक्ष्म कण हे हवेत असे सस्पेंडेड असतात डॉट डॉट डॉटमध्ये आणि ते एक लेअर तयार करतात. मग साहजिकच गोष्ट आहे, जर एखाद्या गोष्टीचा लेअर तयार झाला तर त्या गोष्टीवर एखादी गोष्ट, म्हणजे सपोज तुम्ही एखादी जाळी धरली आणि त्यावर टॉर्च लावली, तर त्या टॉर्चमधून, म्हणजे त्या जाळीमधून कंप्लीट प्रकाश पलीकडे जाणार नाही, तो प्रकाश काही रिफ्लेक्ट होईल, दुसऱ्या बाजूला जाईल. आणि सेम तुम्ही ती जाळी काढायची आणि तो प्रकाश बघायचा, तर तो कंप्लीट प्रकाश पुढे जाईल. तसंच काही इथे होतं की यातून सूर्यकिरणं येतात, पण ते जमिनीवरती सगळेच्या सगळे येत नाहीत. त्यामुळे काही जे सूर्यकिरण आहेत, सूर्यप्रकाशाचे जे किरण आहेत, ते काही प्रमाणात डायरेक्टली जातात, रिटर्न जातात. ते आपल्या डोळ्यानं दिसणार नाही, पण ते जातात. कारण हे लॉजिक आहे बघा, म्हणजे जाळीचं जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं ते त्याच प्रकारामध्ये येतं. ठीक आहे, आपण आता दुसरं ऑप्शन बघू. म्हणजे हे तुमचं बरोबर येत आहे या लॉजिकने. कुठे कुठे आहे बघा, मला पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये दिसते, 3 मध्ये दिसत नाही. तर मग माझा 3 हा ऑप्शन गेला, इलिमिनेट केला मी. आता सेकंड ऑप्शन बघा, काय म्हणते की अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात. इंग्लिशमध्ये वाचतो, दे डायरेक्टली मेक क्लाउड्स ब्रायटर रिफ्लेक्टर. ठीक आहे, याच्याबद्दल समजा तुम्हाला माहिती नाही, हरकत नाही, आपण पुढचं स्टेटमेंट वाचू. सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम होतो. एरोसोल्स हॅव अ नेट कूलिंग इफेक्ट ऑन क्लायमेट सिस्टीम. ठीक आहे, हरकत नाही. हे पण समजा तुम्हाला कळलं की तुम्हाला येत नाही लक्षात की ह्याचं उत्तर, म्हणजे हा पर्याय बरोबर असेल की चुकीचा, आपल्याला बरोबर विचारलं आहे इथे. ठीक आहे, आता 4 नंबर वाचा. मानवनिर्मित तुषारांमुळे नागरिक तापमान, तुषारांमुळे इथे ॲक्च्युली मानवनिर्मित सूक्ष्म तुषारांमुळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. आता बघा, इंग्लिशमध्ये दिलंय, ह्युमन जनरेटेड एरोसोल्स ऑफसेट द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग टू सम एक्सटेंट. म्हणजे काही प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंगसाठी हे ग्लोबल वॉर्मिंग थांबवते, लक्षात घ्या. आता बघा, मानवनिर्मित, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की नैसर्गिक आणि मानवनिर्मित हे एरोसोल्स आहेत. आणि हे एरोसोल्स, आता बघा, जोपर्यंत म्हणजे मानवाने समजा वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या, काही कचरा जाळला, आपण स्प्रे वापरतो वेगवेगळे, किंवा सौंदर्य प्रसाधने असतात ते वापरतो, आणि त्यांचं सूक्ष्म तुषारांचं जे आपण म्हणलं की मानवनिर्मित जे असतात सूक्ष्म तुषार, ते पण एक जाळीप्रमाणे तयार होतात. आता बघा, चौथा ऑप्शन आपल्याला म्हटलं की मानवनिर्मित सूक्ष्म तुषारांमुळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. म्हणजे तापमान वाढ होत नाही, आपल्या पृथ्वीची तापमान वाढ होत नाही. आता ती कशी होत नाही? आता बघा, हे सूक्ष्म तुषार
इथे वातावरणात तयार झालेत आणि त्यांचा एक लेअर तयार झाला. तर साहजिक आहे की सूर्याची किरणं जी येतात तर त्यांना कुठेतरी अडथळा होईल, कारण स्टेटमेंट 1 मध्ये आपण काय म्हटलं की थेट अवकाशात परावर्तन करतात. म्हणजे जे समजा 100% यायचे होते, उदाहरणार्थ म्हणतोय मी की 100% येणार होते, त्यातले समजा 50% आले, 50% माघारी गेले. तर 100%मुळे जेवढं तापमान वाढणार होतं पृथ्वीचं ते आता 50%ने नक्कीच कमी असेल ना तापमान. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की अ आणि ड हा ऑप्शन इंटर रिलेटेड आहे. जर अ बरोबर असेल तर ड नक्कीच बरोबर असेल, किंवा ड बरोबर असेल तर अ नक्कीच बरोबर असेल. त्यामुळे अ आणि ड कुठल्या ऑप्शनमध्ये हे चेक करा. मग मला सापडतं हा ऑलरेडी आपण एलिमेंट केला होता, हा पण एलिमेंट, हा पण एलिमेंट. मग आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, अ ब क ड. आता म्हणाल तुम्ही की ब आणि क तर आपण वाचले नाहीत किंवा माहिती नाही त्याबद्दल. तुमच्या ह्या लॉजिकने उत्तर बरोबर आलं, पण ब आणि क कसे बरोबर हे पण तुम्हाला सांगतो. आता बघा, अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात. इनडायरेक्टली म्हटलं इथं. आता जनरली ढग कशाचे बनलेले असतात? इव्हॉपरेशन होतं, नंतर इव्हॉपरेशन जसं जसं जास्त होईल, तापमान वाढेल, तसे पाण्याचं रूपांतर वाफेत होतं आणि वाफेचे असे ढग बनतात. मग त्या ढगांमध्ये पण जसं म्हणलं की हे सस्पेंडेड पार्टिकल आहेत एरोसोल्समध्ये, मग ते पण त्या ढगांमध्ये मिक्स होतात. पण कम्प्लिटली ढगांचं प्रमाण जास्त असतं त्या वॉटर ड्रॉपलेट्सचं. मग सूक्ष्मकण पण त्यामध्ये ॲड होतात आणि असं मिळून एक जास्त परत परावर्तक बनवण्यासाठी त्याला भाग पाडलं जातं ढगांना. त्यामुळे ते ढगांना इनडायरेक्टली प्रखर परावर्तक बनवतात. आता 3 नंबरचं आपलं विधान काय म्हणते की सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम होतो. नेट कूलिंग इफेक्ट ऑन क्लायमेट सिस्टीम. तर नेट कूलिंगच आहे ना. जर एरोसोल झाले त्यामुळे जमिनीचं तापमान वाढणार नाही आणि आपल्या क्लायमेटमध्ये, वातावरणामध्ये एक प्रकारचं कमी तापमान असलं वातावरण असेल, म्हणजेच नक्की तो कूलिंग इफेक्ट असेल. म्हणून हे 4 स्टेटमेंट बरोबर आहेत. तुम्हाला लॉजिक लक्षात आलं असेल की मी कशा प्रकारे सांगितले. आपण आता पुढचा स्टेटमेंट बघूया. पुढचा क्वेश्चन आहे हा 90 नंबरचा. हा इकॉनॉमीशी रिलेटेड आहे. प्रश्नात म्हटले की सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहेत? सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रिया इथं विचारले, आणि ही वृद्धी प्रक्रिया बघा, सर्वसमावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ, आणि त्याचे इंडिकेटर्स कोणते आहेत की जे गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन दाखवतं. आता इथे परत लॉजिक तुम्ही लावा. पहिला ऑप्शन बघा, रेव्हेन्यू टू GDP रेशो, म्हणजे महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण, म्हणजे रेव्हेन्यूचा आणि GDPचा रेशो म्हटले. मग विचार करा की सर्वसमावेशक, इथे फक्त प्राईम कंडिशन एकच आहे की तुम्हाला हे माहिती पाहिजे की सर्वसमावेशक इन्क्लुझिव्ह ग्रोथ नक्की काय असते. सिंपल आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची वाढ झाली पाहिजे, आर्थिक, सामाजिक, वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक समाज हा एका लेवलला आला पाहिजे. मग त्यासाठी शासन काम करत असतं वेगवेगळ्या योजनांथ्रू. मग इथे बघा, रेव्हेन्यू टू GDP रेशो म्हटलंय. आता शासनाचा जो GDP असतो, त्या GDPमध्ये जर रेव्हेन्यूचं प्रमाण हे समजा थोडंच असेल तर शासन कमी खर्च करेल, आणि हे जर प्रमाण जास्त एवढं असेल तर शासन हा पूर्ण पैसा खर्च करू शकेल. आणि शासन पैसा खर्च कुठे करतं की सामाजिक ज्या योजना असतात, आरोग्य असेल, शिक्षण असेल, किंवा इतर विमा योजना असतील, किंवा इन्स्टिट्यूशनल प्रोग्राम्स असतील, तर रेव्हेन्यू आला तर शासन खर्च करेल. म्हणजे इथे रेव्हेन्यू टू GDP रेशो हा एक इंडिकेटर आहे की हे जर असेल चांगल्या प्रकारे, किंवा याचं प्रमाण असेल, किंवा याचं प्रमाण मोजलं जाईल, तेव्हाच ते आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करता येईल. म्हणून हा एक ऑप्शन बरोबर येतो. आता दुसरा आपण वाचू, कारण आपल्याला तिथं 3 मध्ये बोथ फन म्हटले. त्यामुळे सेकंड बघा, पब्लिक इन्व्हेस्टमेंट टू GDP रेशो. आता पब्लिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की शासन वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जे इन्व्हेस्ट करतं पैसा, जसं मी सांगितलं, शिक्षण असेल, आरोग्य असेल, वेगवेगळ्या संस्थांमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, तर ते म्हणजे GDP रेशो. मग शिक्षणामध्ये जर समजा एखाद्या ठिकाणी शाळा नाही आणि तिथे शासनाने शाळा बांधली, तर तिथल्या आसपासच्या विद्यार्थ्यांना शिक्षण जवळ अवेलेबल होईल. किंवा एखाद्या ठिकाणी दवाखानाच नाही, तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केलं तर तिथल्या लोकल लोकांना आरोग्याच्या सुविधा घेता येतील तिथे. तर त्यामुळे पब्लिक इन्व्हेस्टमेंट टू GDP रेशो हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे.
म्हणून हे दोन्ही जरी विचार केले आपण तर हे शासनाच्या योगदानाचे हे एक निर्देशक ठरतात आणि म्हणून आपला ऑप्शन येतो 3. मित्रांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी जे काही लॉजिक्स तुम्हाला आता इथे सांगितले वेगवेगळ्या प्रकारे, तर ते लॉजिक्स ॲक्च्युली बेस आहे तुमच्या बेसिक तुमच्या अभ्यासावर, आणि तुमचा अभ्यास हा झालेला आहे. तुम्हाला फक्त एक्झाममध्ये तुमच्या अभ्यासावर जे इतर फॅक्च्युअल प्रश्न असतील ते तर सोडवायचेच आहेत. जे तुम्ही वाचलेले ते तुमच्या समोर आलं तर ते सोडवायचे. पण काही प्रश्न तुम्हाला प्रथमदर्शनी बघून वाटतायत की अरे स्किप करावं का काय, खूप अवघड वाटतोय प्रश्न, आता कसं करू वगैरे, तर अजिबात घाबरू नका. बिंदास एक्झाम दादा, बिंदास प्रश्न सोडवा. आता हा काळ खूप महत्त्वाचा आहे. येणारा दिवस तुम्ही तुमच्या अभ्यासावर, रिव्हिजनवर फोकस करा आणि प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीवर फोकस करा. प्रश्नामधला प्रत्येक कीवर्ड वाचा नक्की. कीवर्ड खूप महत्त्वाचा आहे आणि तीच आपल्या यशाची की आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणेल की मॅजिकचा विचार नका करू, लॉजिकचा विचार करा. ठीक आहे, तर मी तुमच्या आज रजा घेतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ॲडव्हान्स MPSCच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचे काही इतर प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अधिक माहितीसाठी आमचा टेलिग्राम चॅनल आहे ॲडव्हान्स MPSC. तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न टाकत असतो. एक्झाम ओरिएंटेड प्रश्न असतात, तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करू शकता. थँक्यू.